आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। आणायला पुढे काय की ताईंनी मगापासून खूप मेहनत घेतली। नाही उखाणा यार काय हॉटेल मिरची मसाला रेस्टॉरंट या इकडे या। ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। घरासमोर होती तुळस। आज 2 एप्रिल 2026 आज योगायोगाने मी हनुमंताचा भक्त असून आणि हनुमंतांच्या जयंतीनिमित्तानेच आज माझा वाढदिवस आला, ते माझं भाग्य समजतो। आज या वाढदिवसानिमित्त मी सकाळपासून कार्यक्रम जे चालू आहेतच आणि माझा दरवर्षीप्रमाणे एक पैठणीचा कार्यक्रम गेल्या इलेक्शनमुळे कुठेतरी थांबला होता आणि तो कार्यक्रम न थांबता व्हावा यासाठी माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी पूर्ण कामोड्यातील रहिवाशांचा प्रतिसाद पूर्ण मला भेटलेला आहे न याच्या पुढे सुद्धा भेटेल। आज तुम्ही बघताय कामोट्यामध्ये सर्वकडे जो वातावरण नसताना आज आम्ही या कामोटकराई आम्हाला जो विजयाचा कौल दिलेला आहे यासाठी आम्ही जो प्रयत्न त्यांच्यासाठी करता येईल तो करत आहोत आणि याच्या पुढे सुद्धा करू आणि त्यांचा सुद्धा प्रेम आमच्यावर असंच राहील। तुम्ही स्वतः माध्यमातून बघितलं आहे एक जी प्रचंड गर्दी ही माझ्यावर प्रेम करणारी ही सुनील भाऊ भोवारी म्हणून सर्व लोक जे आलेले आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला दिलेल्या या प्रेमाबद्दल त्यांचं खूप खूप कौतुकसुद्धा करतो। बाई पुढील वाटचालीसाठी कशा प्रकारचा संकल्प असणार आहे, काय नागरिकांना आवडतं? पुढील वाटचालीच्या संकल्पना अशा असणार आहेत। आज तुम्ही बघताय सत्ताधारी ज्याप्रमाणे आज आम्ही स्थायी समितीमध्ये या महासभेमध्ये जो विरोध केला, पण विरोध आम्ही कुठल्याही विकासाच्या कामाला करत नव्हतो, परंतु ठेकेदाराच्या खिशाला कुठंतरी आपला पैसा गोरगरिबांचा जात आहे यासाठी आम्ही विरोध करत होतो। परंतु प्रशासकीय आणि सत्ताधारी हे कुठंतरी एकवटलेले आहेत असं आम्हाला दिसून येते। म्हणून याच्या पुढील 5 वर्षामध्ये जी निवडणुका येईल त्याच्यात नक्की आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवू, ही आमची पूर्ण ताकद पणाला लावून या गोरगरिबांच्या पैशाचा कष्टाचा पैसा वाया जाऊन देणार नाही एवढी ग्वाही देतो। तुमचे वाढदिवसाला कार्यकर्ते भरपूर येऊन गेले, त्यांना काय बोलणार तुम्ही? माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते येऊन गेलेत, अजून आहेत आणि माझे कार्यकर्ते हे माझ्या परिवारातले असल्यामुळे त्यांचा सत्कार झाला किंवा नाही झाला त्यांना कुठंही राग रोष नसतो। असेच कार्यकर्ते प्रत्येक व्यक्तीला भेटेल तो कार्यकर्ते आणि तो माणूस कधीही मागे पडणार नाही। म्हणून कार्यकर्त्यांना पहिला माझा लाभ चला। ठीक आहे।